विद्यार्थी व पालकांनी जगण्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे. आमदार सतेज पाटील. आपण पाहत आहात न्यूज ग्रेट महाराष्ट्र. आणि या जर चॅनलवर आपण नवीन असाल तर हे चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. न्यूज ग्रेट महाराष्ट्र. राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व जागृत नागरिक सेवा संस्था यांच्या वतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानावरून आमदार सतेज उर्फ बंटी पाटील हे बोलत होते. आज स्पर्धेच्या व धकाधकीच्या काळात विद्यार्थ्यांचे बालपण हिरावले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा काळातच स्वतःचे करिअर करीत असताना जगण्याबद्दलचा एक नवा सकारात्मक दृष्टिकोन विद्यार्थी आणि पालकांनी अवलंबावा. नकारार्थी फेक निगेटिव्ह तयार होण्याच्या काळामध्ये सकारात्मक दृष्टिकोनच विद्यार्थी आणि पालकासह समाजाचे जगणे सुंदर करू शकतात. स्वतःचे करिअर करत असताना व्यावसायिक शिक्षण घेऊन स्वतः समृद्ध बनणे विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे. मोठी स्वप्न बघणं आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र कष्ट करणे, सकारात्मक दृष्टिकोन बाळगणे गरजेचं आहे, असे प्रतिपादन केले. यावेळी प्रमुख व्याख्याते अनिल मामाने यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा, विचार कसा करावा, यासाठी घरातील वातावरण कसे असावे, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांनी संवादी कसे बनावे, स्पर्धेच्या युगामध्ये लहान मुलांचे बालपण आणि माणूसपण उद्ध्वस्त होणार नाही याची काळजी कशी घ्यावी, त्यांना व्यावहारिक शिक्षण देण्याची गरज आहे का, असे सांगितले. संदीप जंगम, हेड HR अँड ॲडमिन सिनर्जी ग्रीन इंडिया लिमिटेड यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थी आणि त्यांची जडणघडण यात पालकांची मोठी जबाबदारी आहे. गुणवंत विद्यार्थी म्हणून आपले करिअर शोधताना नव्या वाटा शोधणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. यावेळी सतीश मुसळे, बालाजी प्रॉपर्टीज, अतुल बांदोडेकर, टॅक्स सल्लागार सचिन खार्डे, केंद्र संचालक डॉक्टर शोभा चाळके आदींनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुस्तकरूपी ग्रंथ देऊन मान्यवर पाहुण्यांचे सत्कार करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी दोन्ही संस्थेच्या वतीने जिल्हा, राज्य व देश पातळीवर सातत्याने सुरू असलेल्या समाजाभिमुख कार्याचा आढावा सांगून स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे निवेदन संघसेन जगतकर यांनी केले, तर आभार अनिता काळे यांनी मानले. यावेळी महादेव चक्के, संजय सासने, संभाजी थोरात, भगवान माने, सुभाष पाटील, दिनकर आरसूळ, रघुनाथ मोधाळे, संजय गुरव, शिवाजी चौगले, विजय आरेकर आदी पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच सारख्या ताज्या घडामोडींसाठी न्यूज ग्रेट महाराष्ट्र चॅनल आजच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. न्यूज ग्रेट महाराष्ट्र, आवाज सत्याचा, ताकद जनतेची.